जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की आपल्यातले नकारात्मक विचार आणि आपल्यातली भीतीच आपल्याला आपल्याला पुढे जाऊ देत नाही. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपल्यातली भीती आपल्याला काढून टाकता आली पाहिजे आणि नेहमी सकारात्मक विचार आपल्याला करता आले पाहिजे. बघा म्हणले समर्थ, आपल्या आयुष्यामध्ये एखादा आपल्याला निर्णय घ्यायचा असतो. मग आयुष्यामध्ये निर्णय बरेच असतात, कुठलेही असू द्या, नोकरीच्या संदर्भात असू द्या, घरामध्ये एखादा निर्णय घ्यायचा असू द्या, किंवा अनेक बरेच प्रॉब्लेम घरामध्ये असतात. त्यावेळेस आपल्याला एखादा निर्णय घ्यायचा असतो. त्यावेळेस खूप आपल्याला विचार करतो आपण की असं केलं तर कसं होईल, तसं केलं तर तसं होईल, असं केलं तर असं होईल. आपण असा विचार करून आपण आपलं नुकसान करून घेतो. कारण तो निर्णय घ्यायच्या अगोदरच आपण इतकं त्या निर्णयाबद्दल नकारात्मक विचार करतो की तो निर्णय आपण आयुष्यभर घेऊ शकत नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपल्यातली भीती आणि आपल्यातले नकारात्मक विचारच आपल्याला पुढे जाऊ देत नाही आणि आपलं नुकसान हे आपण स्वतःच करतो, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की एक व्यक्ती होता राजू नावाचा. आणि तो तो आपल्या गुरूंकडे गेला आणि गुरुंना म्हणाला की गुरुदेव, नेहमी माझ्याकडे नकारात्मक विचार येतात. नेहमी मी लोकांचं वाईट चित्तो आणि माझ्याही मनामध्ये नेहमी नकारात्मक विचार येतात. नेहमी मी माझं माझं म्हणजे चांगलं होईल असं विचार करत नाही. असंच होईल, तसंच होईल, कधीच मला आनंद मिळणार नाही, सुख समाधान मिळणार नाही. नेहमी नेहमी मी प्रयत्न करतो पण नकारात्मक विचार येतात. आणि हे नकारात्मक विचार मी कसे घालवायचे? त्यावेळेस गुरुदेव म्हणाले, हो, तू खूप छान मला प्रश्न विचारला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर मी तुला देतो, थांब म्हटले. आणि गुरुदेव म्हणाले, अबक म्हटले, एका गावामध्ये विजय नावाचा मुलगा होता. आणि तोही असा नकारात्मक विचार नेहमी करत होता. एके दिवशी असाच तो रस्त्यातून जात असताना त्या पुढे त्याला नाग असल्यासारखं दिसलं. आणि तो नाग आपल्याला चावेल असं वाटलं, म्हणून तो एवढा जोरात पळाला की पुढे एक मोठा दगड होता. तोही त्या भीतीमुळे त्याला दिसला नाही. आणि त्या दगडाला त्याच्या पायाची ठेच लागली आणि तो बरोबर डोक्यावर पडला. डोक्यातूनही रक्त येऊ लागलं. आणि मग मात्र कसा बसा तरी तो उठला. आणि उठल्यानंतर त्याने मागे बघितलं की माझ्या मागे नाग तर येत नाही का. त्यावेळेस मात्र तो नाग त्याने ज्या ठिकाणी बघितला होता त्याच ठिकाणी तो स्थिर असा बसला होता. त्यावेळेस त्या विजयला काहीच कळेना की हा हालत पण नाही, हा चालत पण नाही, हा पुढे पण येईना. नेमका हा नाग मेलाय का जिवंत आहे का, हा नाग आहे का नाही, हे आपण चेक करूया, तपासून बघूया. आणि म्हणून तो विजय ज्या ठिकाणी नाग उभा राहिलेला होता त्या ठिकाणी तो गेला. आणि त्याने बघितलं, व्यवस्थित निरखून बघितलं, तर ते नाग नव्हता, तर वाळलेली काठी तशी उभा राहिलेली होती. आणि त्याला बरोबर नागाच्या आकाराचेच वाळलेलं लाकूड तिथे उभं राहिलेलं होतं. आणि मग मात्र विजयने त्याला हात लावला, तर ते बरोबर ती वाळलेली काठी होती, वाळलेलं लाकूड होतं. आणि त्याच्या हात लावल्यामुळे ते लाकूड पडलं. आणि मग मात्र तो स्वतःच हसू लागला, कारण तो नाग नव्हता, ते वाळलेलं लाकूड होतं. आणि मग मात्र त्याला हसू आवरेना. आणि मग तो म्हणायला लागला, अरे च्या, हे तर वाळलेलं लाकूड आहे, ह्याला मात्र मी नीट न बघितलं नीट नाही. आणि त्याच्यामुळे मला वाटलं की हा नाग आहे आणि हा मला चावेल आणि माझा मृत्यू होईल. आणि म्हणून मी मात्र पळत सुटलो आणि माझंच मी नुकसान करून घेतलं. मग गुरुदेव त्यावेळेस राजूला म्हणाले, या बोधातून तुला हेच सांगतोय की नेहमी आपल्यातले नकारात्मक विचार आणि आपल्यातली भीतीच आपल्याला पुढे जाऊ देत नाही. बघ म्हणले, जसं विजयला काय वाटलं की तो नाग आहे आणि मला चावेल. पण ज्यावेळेस विजयने तो नाग मला चावेल या भीतीपोटी तो एवढं जोरात पळाला की पुढे दगड आहे हेही त्याला दिसलं नाही. आणि त्या दगडाला बरोबर त्याची ठेच लागली आणि तो डोक्यावर पडला. मग त्या डोक्यावर पडल्यामुळे पायाचंही नुकसान झालं, पायालाही लागलं, डोक्यातूनही रक्त येऊ लागलं. आणि त्याच्या पक्षा उलट त्याच्या मनातही नकारात्मक विचार, त्याच्यामुळे सगळं नुकसान त्याचंच झालं. आणि भीती, ज्यावेळेस त्याने निरखून बघितलं तर त्यावेळेस तो नाग नव्हता, तर ती वाळलेलं लाकूड होतं. म्हणजे माणसाचे विचार आणि माणसाची भीती आणि माणसाचे नकारात्मक विचारच माणसाचं नुकसान करते. आणि म्हणूनच गुरुदेव त्या राजूला म्हणाले, मीही तुला हेच सांगतोय, तू तुझ्या मनामधली भीती पूर्णपणे काढून टाक, तू परब्रह्मावर विश्वास ठेव आणि आणि नेहमी सकारात्मक विचार कर. नेहमी विचार करायचा की माझं चांगलं होणार, उत्तमच होणार. परब्रह्म ईश्वराने मला जन्माला घातलंय, तो माझं शेवटच्या श्वासापर्यंत मला सांभाळणार आणि माझं उत्तमच करणार, असं नेहमी तू विचार करायचं. आणि नेहमी इतरांचा चांगल्या गुणाचं कौतुक करायचं. आणि नेहमी
नेहमी जर लोक आपल्याबद्दल वाईट बोलत असतील तर त्यांचं तोंड मात्र आपण बंद करू शकत नाही, पण आपले कान मात्र आपण नक्कीच बंद करू शकतो. त्यावेळेस तू आपले कान बंद करायचे. ते आपल्याबद्दल वाईट बोलतात म्हणून त्यांच्याशी वाद कधीही घालायचा नाही. आणि एखाद्याचं उत्तम गुण असेल तर त्या गुणाचेही आपल्याला कौतुक करता आलं पाहिजे. आणि आणि दुसऱ्यांचं लुबाडून आपण धन हे आपल्या आपल्या आयुष्यामध्ये थोड्या काळासाठी धन राहतं, पण जे आपण कष्ट करून जे धन मिळवतो ते मात्र आयुष्यभर आपल्यापाशी राहतं. म्हणून नेहमी लक्षात ठेव, नेहमी कष्टाचेच पैसे मिळव, कोणाचेही पैसे चोरू नको किंवा कोणालाही फसवू नको, असं गुरुदेवानी त्याला सांगितलं. आणि चौथी गोष्ट, तू नेहमी नम्रता तुझ्यामध्ये ठेव, दयाळू भाव ठेव. प्राण्याबद्दल असू दे, पशुपक्ष्याबद्दल असू दे, एखादी वयस्कर व्यक्ती असू दे, कोणीही जीवजंतू पशुपक्षी प्राणी असेल त्याच्यावर तू दया कर. आणि पाचवी गोष्ट म्हणजे प्रत्येकाला तू मदत कर. आणि सहावी गोष्ट म्हणजे प्रत्येकामध्ये परमेश्वर बघ, परब्रह्म बघ. आणि जेथे जेथे कोणाला गरज आहे तेथे फक्त तू मदतीचा हात पुढे कर. बघ म्हणले परब्रह्माचे हात तुझ्या डोक्यावर नेहमी राहतील आणि तुझं सगळं उत्तमच होईल. नेहमी सकारात्मक विचार कर. नेहमी तो इतरांनाही आनंद देण्याचा प्रयत्न कर. तूही आनंदित राहा. बघ तुझं जीवन अत्यंत आनंदित होऊन जाईल. त्यावेळेस मात्र राजूला खूप आनंद झाला. राजूने गुरुदेवांना साक्षात दंडवत घातला आणि बघा म्हणले राजू तेथून निघून गेले. मग समर्थ म्हणतात या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं. आपल्या आयुष्यातही अनेक घटना घडतात, त्यावेळेस आपली भीती आणि आपले नकारात्मक विचारच आपल्याला पुढे जाऊ देत नाहीत, आपल्याला कुठला निर्णय घेऊ देत नाहीत. आणि त्यामुळेच आपल्या आयुष्यामध्ये आपण प्रगती करत नाही, आपण पुढे जात नाही, आपलं अस्तित्व निर्माण करत नाही. आणि त्यामुळेच आपल्यामध्ये आपण गरीब राहतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की श्रीमंत व्हायचं असेल तर नकारात्मक विचार काढून टाका, भीती काढून टाका, नेहमी धाडसाने निर्णय घ्या. आणि नेहमी जे काही आपल्याला करायचं आहे ते आपल्याला सकारात्मक विचार करूनच करायचं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की कोणतंही काम करायचं असेल तर आपल्यालाही कुठल्याही कामामध्ये रिस्क असते. घाबरून आपण जर तसंच बसलो तर आपली प्रगती आयुष्यभर होत नाही, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबूया. हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद. जय सद्गुरू.